नमस्कार मित्रांनो. आज आपल्या व्लॉगचा 5वा दिवस आहे आणि मी आज हा व्लॉग रेकॉर्ड करताना एक सब्जेक्ट घेतला आहे की मला दुबईमध्ये जॉब कसा मिळाला. मी आधी इंडियामध्ये जॉब करत होतो, पण मी काही स्टेप्स घेतल्या, काही ॲक्शन्स घेतल्या, ज्या ॲक्शन्सचा रिझल्ट म्हणून मला दुबईमध्ये IT जॉब मिळाला. तुमच्यासारखे बरेच लोक आहेत जे मला रोज मेसेज करतात की तुला दुबईमध्ये जॉब कसा मिळाला, तुला कोणाचा रेफरन्स होता का, तू कुठे कुठे अप्लाय केलं होतं. पण मला कुणाचाही रेफरन्स नव्हता. पण मी ज्या काही टिप्स मला गुगलवरून किंवा यूट्यूबवरून मिळत होत्या, त्या टिप्सचा फायदा घेऊन त्या टिप्स मी फॉलो केल्या आणि त्याच्या बेसिसवरती मला दुबईमध्ये जॉब मिळाला. तर त्याच स्टेप्स मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. पहिली स्टेप अशी होती की मी माझा रिझ्यूम फार स्ट्रॉंग बनवला. मी ChatGPTचा वापर करून, AIचा वापर करून असा रिझ्यूम बनवला ज्याच्यामध्ये खूप सारे कीवर्ड्स असतील. जसे की माझ्या IT जॉबच्या रिलेटेड कीवर्ड्स असे होते की डेटा, इंजिनिअरिंग, ॲनालिटिक्स, ओके. असे खूप सारे कीवर्ड्स मी जमा केले. तुम्ही जर हे प्रश्न ChatGPTला विचारलं तर ChatGPT तुम्हाला देऊन देईल. सो बेस्ड ऑन दॅट कीवर्ड्स मी माझे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, मी आत्तापर्यंत काय काय काम केलं, त्या सर्व गोष्टी एका रिझ्यूममध्ये बनवल्या आणि मी माझा रिझ्यूम फुल प्रूफ केला. ज्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे ATS स्कोअर. मी हे ट्राय केलं की माझा रिझ्यूम जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा त्याचा जास्तीत जास्त ATS स्कोअर कसा जनरेट होईल. ATS स्कोअर फाइंड आउट करण्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट आहेत. त्याच्यामध्ये रिझ्यूम स्कॅनर आहे, जॉब स्कॅन म्हणून वेबसाईट आहेत. या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे तुमचा रिझ्यूम तुम्ही अपलोड करा, तो तुम्हाला तुमच्या रिझ्यूमचा ATS स्कोअर सांगेल. तुम्हाला तुमचा तुमच्या रिझ्यूमचा ATS स्कोअर 80% जास्त करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे जे कीवर्ड्स वापरता येतील ते कीवर्ड्स वापरा. मी या व्हिडिओच्या लिंकमध्ये आणि कॉमेंट्समध्ये माझ्या रिझ्यूमचं टेम्पलेट देणार आहे. ते टेम्पलेट तुम्ही वापरू शकता. दुसरी स्टेप्स, मी Naukri.com, LinkedIn.com, गल्फ नोकरी, इंडीड जॉब्स, खूप सारे पोर्टल्स होते ज्याच्यावरती माझा रिझ्यूम आणि अपलोड केला आणि एक परफेक्ट अकाउंट बनवलं. जेव्हा तुम्ही असं अकाउंट बनवताल तेव्हा मेक शुअर करा की ते 100% कंप्लीट आहे. सपोज एखादं अकाउंट, काही लोक काय करतात, ते त्यांचा फोटो अपलोड करत नाहीत, मग तुमच्या अकाउंटचा स्कोअर होतो 90%. HR लोक 90% कंप्लीट असलेलं अकाउंट चेकच करत नाहीत जेव्हा ते एखाद्या प्रोफाईलसाठी करेक्ट कॅन्डिडेट बघत असतात तेव्हा. सो तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही ईच अँड एव्हरी प्रोफाईल हा 100% कंप्लीट केलेला आहे. ही झाली दुसरी स्टेप्स. जेव्हा तुम्ही प्रोफाईल कंप्लीट करता तेव्हा जेवढे तुम्ही प्रोजेक्ट्स केलेत, जेवढ्या तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्या तुम्ही तिथे फील करा. असं काही लोक काय करतात, रिझ्यूम अपलोड केला म्हणजे झालं. नाही, असं नाही होत. तुमचा जेव्हा एचआरकडे एक पोर्टल असतं, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ Naukri.com. त्यांच्याकडं त्या पोर्टलचा एक वेगळा व्ह्यू असतो. त्याच्यामध्ये युजिंग सम टेक्निक्स ते फाइंड आउट करतात की या पर्टिक्युलर जॉब डिस्क्रिप्शनला हा प्रोफाईल मॅच होतो आहे. पण तो जो मॅच आहे तो फक्त ते CV वरून काढत नाही, तर तुम्ही लिहिलेल्या सगळ्या तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स, त्या सगळ्यावरून ते तुमचा स्कोअर काउंट होतो. सो जी फील्ड तुमच्या नोकरी प्रोफाईलमध्ये आहे ती तुम्ही फील्ड भरा. काही नसेल तरी पण एखादं छोटंसं सेंटेन्स टाका, पण ती पूर्ण फील्ड तुम्ही भरा. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप अशी होती की तुम्ही LinkedIn.com वरती जा, तुमचा प्रोफाईल बनवा आणि दररोज सकाळी 9 वाजता उठून 9-10च्या आसपास, मोस्टली मॉर्निंगमध्ये असं सर्च करा, HR इन दुबई, HR इन मलेशिया, HR इन अबुधाबी, HR इन रियाद, लाईक दॅट. सो तुम्हाला खूप सारे HRचे नावं येतील. तुम्ही त्या सर्व HR लोकांना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवा. कनेक्शन रिक्वेस्ट पाठवताना तुम्हाला एक ऑप्शन येतो, सेंड अँड मेसेज. त्या मेसेजमध्ये तुम्ही असं लिहा की हाय, माय नेम इज कृष्णा, आय हॅव
6 years of experience in this particular technology. I am looking for an on-site opportunity, or I am looking for a role in this particular location. In case if you have any open options, please let me know. तुम्ही असा मेसेज पाठवू शकता. असा मेसेज तुम्ही रोज कमीत कमी 10 HR लोकांना पाठवा. याने काय होईल, 10मधले 5 HR तुमचे कनेक्शन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतील, त्याच्यामधले 2-3 HR तुमचा मेसेज बघतील, आणि जर एखाद्या HRला जर खरंच तुमचा प्रोफाईल आवडला तर तो तुमचा प्रोफाईल त्यांच्याकडे ओपन असलेल्या पोझिशनसाठी रेफर करेल. असं मी कंटिन्यू 6 मंथ्स करत होतो. ही झाली तिसरी स्टेप. चौथी स्टेप, तुम्ही जेवढे लोकांना कनेक्ट करू शकताय लिंक्डइनवरती, रेडिटवरती, गिटहबवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप्समधून, जसं की लिंक्डइनवरतीच एक ग्रुप असतो डेटा इंजिनियर्स ग्रुप, अशा सर्व ग्रुप्समध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तिथे तुम्ही तुमचा रिझ्यूम, तिथे तुम्ही कोणती अपॉर्च्युनिटी बघत आहेत किंवा तुम्ही कोणत्या लोकेशनसाठी टार्गेट करत आहे, ही गोष्ट तुम्ही तिथे पोस्ट करू शकता. याने काय होईल, जर एखादा रिक्रुटर तो ग्रुप फॉलो करत असेल आणि त्याला जर तुमची पोस्ट दिसली आणि ती जर त्याला ओके वाटली तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. पाचवी स्टेप तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळीकडे ओपन असले पाहिजेत. म्हणजे एखाद्या माणसाला जर लिंक्डइनवरती तुम्हाला कनेक्ट करायचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्या पण पोर्टलवरती तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, त्याला तुमचा नंबर आणि ईमेल ID मिळण्यासाठी वेळ नाही लागला पाहिजे. त्याने तुमचा प्रोफाईल सिलेक्ट केल्या तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिसला पाहिजे. सो तुम्ही हे करण्यासाठी लिंक्डइनच्या बॅनरचा उपयोग करू शकता, जेणेकरून तुमची विजिबिलिटी सगळीकडे असेल. त्याच्यानंतरची स्टेप्स आहे, जेव्हा तुम्ही जॉबसाठी एखाद्या अप्लाय करता, ठीक आहे, तेव्हा तुम्ही सगळीकडेच एकच रिझ्यूम अपलोड करू नका. त्या जॉबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो काही कॉन्टेंट लिहिलेला आहे त्या कॉन्टेंटमध्ये असणारे कीवर्ड्स आणि तुमच्या रिझ्यूममध्ये असणारे कीवर्ड्स मॅच होत आहेत का हे बघा. जर ते मॅच होत असतील तरच तो CV तुम्ही अपलोड करा. नसेल तर तुम्ही तो CV चेंज करा, त्याच्यामध्ये कीवर्ड्स बदला आणि नंतर अपलोड करा. बल्कमध्ये अपलोडला इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही किती क्वालिटीमध्ये तुमचा रिझ्यूम अपलोड करता किंवा ॲप्लिकेशन करता ते इम्पॉर्टंट आहे. सो हे काम रोज करायचं, तुम्ही कंटाळा करू शकत नाही. त्याच्यानंतरची स्टेप अशी आहे की तुम्ही फ्रीलान्सचे कामं घ्यायला चालू करा. त्याच्यामध्ये काय होईल, तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढतील. जसं की खूप सारे असे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात किंवा लिंक्डइनवरती ग्रुप्स आहेत, फेसबुकवरती ग्रुप्स आहेत, ज्याच्यामध्ये फ्रीलान्सर रिक्वायर्ड असतो, जसं की जॉब सपोर्ट किंवा काही क्विक वर्क करून देणारा किंवा काही ट्रेनर्स. सो तुम्ही असे सर्व ग्रुप्स जॉईन करा आणि त्याच्यामधून तुम्हाला काम येतील. काम पण येईल, पैसे पण मिळतील, ॲज वेल ॲज तुमचं कॉन्टॅक्ट्स पण वाढेल. माझ्यासोबत काय झालं होतं, मी एक फ्रीलान्स काम करायला घेतलं होतं. ते काम होतं मलेशियाच्या एका बँकेचं. जेव्हा मी ते काम करत होतो तेव्हा त्या लोकांना माझं काम आवडलं. त्या लोकांनी मला डायरेक्ट ऑप्शन दिला की तू ऑनसाईटला येऊन काम कर, आम्ही तुला फुल टाईम ऑफर देतो. पण ती ऑफर माझ्यासाठी योग्य नव्हती म्हणून मी ते ऑफर रिजेक्ट केली. त्याच सेम टाईममध्ये मला ही दुबईची ऑफर आली होती म्हणून मी दुबईची ऑफर निवडली. सो तुम्ही तुमचे कनेक्शन्स वाढवण्यासाठी प्रायोरिटी द्या. जसे तुम्ही हे कनेक्शन्स वाढवता तसं तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल. ह्या झाल्या काही स्टेप्स ऑनसाईटला किंवा दुबईला जॉब मिळवण्यासाठी तुम्ही फॉलो करू शकता. आणखीन एक क्विक टिप अशी आहे की जिथे तुम्ही प्रेफर्ड लोकेशन म्हणून ऑप्शन असतो लिंक्डइनवरती किंवा Naukri.com वरती, नोकरी गल्फवरती, तिथे प्रेफर्ड लोकेशनमध्ये दुबई, रियाद, अबुधाबी ह्या सिटीचे नावं लिहा. म्हणजे जेव्हा एखादा HR एखादी ओपनिंग चेक करत असतो, एखादा कॅन्डिडेट फाइंड आउट करत असतो, तेव्हा तो हा चेक करेल की त्याला दुबईमध्ये डेटा इंजिनियरची रिक्वायरमेंट आहे. पण असे किती लोक आहेत जे दुबईला येण्यासाठी इंटरेस्टेड आहे. त्याच्यामध्ये तुमचं जर नाव टॉपला आलं तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. जे एखाद्या HRचा किंवा एखाद्या कंपनीकडून तुम्हाला जर कॉल आला तर तुम्ही तो नंबर एका वहीमध्ये आणि पेनमध्ये लिहून ठेवा आणि त्याच व्यक्तीला जर इन केस तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल नाही झाला तर त्याला तुम्ही दर 15 दिवसांनी दर 1 महिन्यानी फॉलोअपसाठी कॉल करू शकता. कधी काय होतं, असे लोकांना जेव्हा कळतं की हा माणूस खरंच इंटरेस्टेड आहे तेव्हा ते एखादी दूरची असलेली अपॉर्च्युनिटी पण तुमच्याकडे घेऊन येतो. सो तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करा. मी आत्ता या व्हिडिओच्या खाली एक PDF डॉक्युमेंट देतो ज्याच्यामध्ये सगळे कोणते
नोकरी मिळवण्यासाठीचे ॲप आहेत त्याची लिस्ट आहेत, कोणते कोणते स्टेप्स मी फॉलो केल्या. त्याचसोबत माझं जे करंट CV आहे तो मी अटॅच करतो, ते टेम्पलेट तुम्ही वापरू शकता आणि जॉब मिळवू शकता. ह्याच्यानंतरचा व्लॉग मी जो व्लॉग बनवेल त्या व्लॉगमध्ये IT सोडून कोणते कोणते दुसरे अजून जॉब्स दुबईमध्ये आहेत ते तुम्ही कसे मिळवू शकता त्याच्या संदर्भात बोलणार आहे. तर तुम्ही प्लीज माझा व्लॉग बघा, माझा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की पाठवा.